माझं नाव ब्रह्मा विनायक गवळणी आहे आणि प्रतीक प्रफुल्ल गायतिडक. आम्ही दोघेही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर मधून आहोत. डिप्लोमा थर्ड इयर, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे एआय बेस्ड व्हेकल नंबर प्लेट रिकॉग्निशन सिस्टीम. याच्यामध्ये बेसिकली काय होतं, जेव्हा कुठलीही व्हेकल कॅमेऱ्याच्या समोर येणार, आम्ही डिप्लॉय केलेल्या कॅमेऱ्याच्या समोर, तर तेव्हा ते व्हेकल मधली जी नंबर प्लेट असणार आहे ती व्हेकल मधली नंबर प्लेट डिटेक्ट होणार आणि डिटेक्ट झालेली नंबर प्लेट जी आहे ती टेक्स्ट मध्ये कन्वर्ट होऊन इथं आमच्या वेबसाईटला इथं अशा प्रकारे एंट्री होती. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं या सगळ्या आम्ही ऑलमोस्ट आम्ही ट्राय केलेलं आहे 225 म्हणजे व्हेकल्स 4 दिवसाच्या इव्हेंटमध्ये आम्ही ते टेस्ट केलेले आहेत आणि त्या सगळ्या सक्सेसफुली अॅक्युरेटली एस्टिमेटेड परफेक्टली स्कॅन झालेल्या आहेत आणि डिटेक्ट झालेल्या आहेत. आणि या सगळ्या प्रोजेक्टसाठी आम्ही काय केलेलं आहे, तर प्रॉब्लेम स्टेटमेंट असा आहे की म्हणजे मी इथं पुण्यामध्ये इंटर्नशिप करत होतो. तर मला असं म्हणजे मी एका हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होतो. तर मला तिथं असा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट खूप चांगलं रिअल टाइम मध्ये सापडलं की जे म्हणजे 10 to 15 सिक्युरिटी गार्ड्स जे होते त्यांचा ते काय करत होते, ते रजिस्टर बुक हँडल करत होते. तर त्या रजिस्टर बुक मध्ये काय करत होते, उबर, ओला, स्विगी असे जे कमर्शियल गाड्या असतात, तर त्या जेव्हा सोसायटी मधनं मेन गेट मधनं आत येतात तर त्यांचं ते रजिस्टर काय करत होते, मॅन्युअल रजिस्टर करून घेत होते. प्लस जे ऑलरेडी हाऊसिंग सोसायटीमध्ये जे राहत होते त्यांचं काय, त्यांना 6 डिजिट कोड एक प्रोव्हाइड केला गेलेला होता. तर ते त्या मॅन्युअल बुक मध्ये चेक करत होते की आहे का नाही, मग आत सोडत होते. तर हे प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे हे काय आहे, तर हे खूप डेंजरस आहे. आता समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला हाऊसिंग सोसायटीमध्ये, चोरी झाली किंवा प्लस काहीतरी क्राईम सीन झाला, तर तिथं ते मॉडिफाय होऊ शकतं रजिस्ट्रेशन, म्हणजे ते रजिस्टर बुक. तर ते एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही आमची वेबसाईट बिल्डअप केलेली आहे. म्हणजे आता बेसिकली काय होतं की हा एक प्रॉब्लेम झाला की दिवसाचा असेल किंवा संध्याकाळी आपल्याकडे बेसिकली काय होतं, चोऱ्या वगैरे होतात आणि रात्री जर का गार्ड असेल तो पाहू शकत नाही एवढं की कोणती गाडी होती, कोणत्या कलरची होती किंवा त्याचा नंबर प्लेट काय वगैरे काय होता. तर त्यासाठी पण आम्ही असं सेटअप केलेलं आहे. म्हणजे बेसिकली काय होतं, सीसीटीव्ही मध्ये काय होतं, सगळं 24 तासाचं स्टोअर असतं आणि आपल्याला परत जर बघायला असेल मागच्या 2 महिन्याखाली वगैरे कधी काय झालं तर आपल्याला ते शोधू शकत नाही. तर त्यासाठी आपण काय केलं की ऑटोमॅटिक जेव्हा कार एवढी डिटेक्ट येणार, तर कार आली किंवा बाईक आली की त्याचं ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्ट करणार, त्यातून नंबर प्लेट एक्स्ट्रा करून आपल्या डाटाबेसमध्ये स्टोअर करणार. त्यामध्ये ते बेसिकली आपण डेली रिपोर्ट जनरेशन वगैरे असेल, जे की आता इथे ऍडमिट पॅनल आहे त्यामध्ये व्हेकल डिटेल्स दिसतात, त्याच्यामध्ये मग त्याची कार नंबर प्लेट आणि त्याचा टाइम स्टॅम्प. त्यानंतर डेली रिपोर्ट जनरेशन असेल, त्याच्यामध्ये आजच्या दिवसातल्या किती गाड्या आल्या वगैरे किंवा सोसायटीच्या बाहेरच्या किती गाड्या आल्या वगैरे. त्यानंतर स्पेसिफिक रिपोर्ट असतील एखाद्या आठवड्यातला डाटा वगैरे घ्यायचा आपल्याला, तो आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. प्लस ह्याच्यामध्ये आम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स युज केलेत. आता हार्डवेअर कॉम्पोनंटसाठी आम्ही रास्पबेरी मॉडेल 4 युज केले, तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि कॅमेरा मॉडेल युज केला हाय रिझोल्युशन साठी. आणि सॉफ्टवेअर कॉम्पोनंट मध्ये आम्ही पायथन वापरले, मेन कोड आम्ही पायथन मधनं केलेला आहे. रास्पबेरीचं कॉन्फिगरेशन करण्यासाठी पुटी वापरलंय आणि वेबसाईट बिल्डअप करण्यासाठी ऍज अ मी सॉफ्टवेअर डेव्हलपर मी PHP मधनं बॅकएंड मधनं वेबसाईट डेव्हलप केली. थँक्यू.